ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुं सस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो मलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि निरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। हरि ओम तत्सत्। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या मालिकेच्या 81व्या वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत। मागच्या वर्गात जी काही पण चर्चा केली त्याची थोडीशी उजळणी करून मग पुढे जाऊया। आत्तापर्यंत आपण भगवान श्रीरामकृष्णांच्या या साधक भावामध्ये भगवान श्रीरामकृष्णांची व्याकुळतेमुळे त्यांना लाभलेलं प्रथम दर्शन, मग दास्यभावांनी त्यांना हनुमंताचं झालेलं किंवा मा सीतेचं झालेलं दर्शन, त्याच्यानंतर तंत्र साधना, त्याच्यानंतर वात्सल्य भावाची साधना, त्यानंतर मधुर भावाची साधना, आणि आता आपण चर्चा करत आहोत भगवान श्रीरामकृष्णांची वेदांत साधना। 1854 साली भगवान श्रीरामकृष्णांनी ही सगळी साधना सुरू केली। त्यानंतर जवळपास 9 वर्षांनी भगवान श्रीरामकृष्णांचं मन प्रस्तुत झालं वेदांत साधनेकरता। आता भगवान श्रीरामकृष्णांचं मन प्रस्तुत झालं असं म्हणण्यापेक्षा जास्त योग्य होईल की जगतजननीनी अवतारिणींनी त्यांना आदेश दिला की तू आता वेदांत साधनेकरता प्रस्तुत हो किंवा तयार हो। आणि आपण जेव्हा वेदांताचे शास्त्र अध्ययन करतो तर त्याच्याकरता आवश्यक ज्या गोष्टी असतात, ज्याची चर्चा आपण सुरू आहे, की त्या सर्व गोष्टी भगवान श्रीरामकृष्णांना आधीपासूनच त्यांनी त्या हस्तगत केल्या होत्या। त्यात आपण पहिली चर्चा केली कामकांचनाचा त्याग, त्याच्यामध्ये त्यांचं मन दृढ प्रतिष्ठित होतं। त्याच्यानंतर नित्यानित्य वस्तू विवेक आणि इह अमूत्र फलभोग विराग, म्हणजेच ज्या गोष्टी ईशप्राप्तीच्या मार्गावरती उपयोगी नाही त्या सर्वांचा त्याग, आणि एवढंच नव्हे तर या लौकिक जगामध्ये ज्या काही गोष्टी किंवा जे पुण्यफल प्राप्त करत असतो त्याचाही त्याग, आणि काही लोक या जन्मानंतर स्वर्ग आदीमध्ये मला काहीतरी सुख मिळावं याच्याकरता सुद्धा प्रयत्न करत असतात, तर त्याला अमूत्र म्हणतात, त्याचा सुद्धा त्याग करणं। त्याच्यानंतर
शमदम आदी षडसंपत्ती आणि मुमुक्षत्व याची चर्चा आपली सुरू होती. आणि शमदम आदी षडसंपत्ती म्हणजे काय, मागच्या वेळेसाची आपण सखोल चर्चा केली होती. शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान या 6 गोष्टी प्रत्येक साधकामध्ये, जो वेदांताचा साधक आहे, असं म्हणणं योग्य होणार नाही की वेदांताचा साधक त्यालाच हे आवश्यक आहे. कोणत्याही कर्मयोगी असो, भक्तियोगी असो, या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. आणि श्रीरामकृष्णांनी या गोष्टी कशा हस्तगत केल्या होत्या याची चर्चा आपण थोडीफार मागच्या वेळेस केली होती. विशेष करून शम म्हणजे काय, तर वेदांत शास्त्र म्हणतं शम म्हणजे की आपल्या मनाला विषयांचे दोष दाखवून मनाला विषयांपासून दूर करणे. दम म्हणजे काय, की आपल्या ह्या ज्या पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, या सतत यांचा स्वभाव कसा असतो की या सगळ्या बाहेरच बघत असतात. म्हणजे ईश्वराने या 10च्या 10 इंद्रिय ज्या आहेत यांना कसं बनवलेलं आहे की हे कधी आतमध्ये वळून बघू शकत नाही. उदाहरणार्थ, आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून आपण बाहेर काय घडत आहे बघू शकतो, आपल्या मनात काय घडत आहे बघू शकत नाही. तसंच त्या मनांना, म्हणजे या इंद्रियांना, 10 इंद्रियांना बाह्य यांना वळण न लावता आतमध्ये लावू शकत नाही, पण त्यांना बाहेर जाण्यापासून परावृत्त करणे, त्याला दम म्हणतात. उपरती बघितलं होतं. उपरती म्हणजे की आपण जेव्हा आपलं मन ईश्वरावर केंद्रित करत असताना आपल्या अवतीभोवती ज्या काही घटना घडत असतात त्या घटनांच्यामुळे आपलं मन कदाचित चंचल होऊ शकतं. तर त्या मनाला त्या सगळ्या घटनांपासून परावृत्त ठेवणे त्याला म्हणतात उपरती. आणि उपरतीचं फार सुंदर उदाहरण आपण शुकदेवांच्या जीवनात बघितलं होतं. अजून एक उदाहरण मागच्या वेळेस मी त्याचा उल्लेख करणं विसरून गेलो, पण आज त्याचा उल्लेख मी करू इच्छितो. आणि विशेषकर भगवान श्रीरामकृष्णांनी वचनामृतमध्ये त्याचा फार सुंदर उल्लेख केला आहे की उपरती म्हणजे काय असतं. की ठाकूर म्हणतात की कल्पना करा की एक मनुष्य एका तलावाकाठी बसलेला आहे आणि मासे पकडण्याकरता त्यांनी ते गळ आपलं टाकलेलं आहे आणि त्याचं मन इतकं एकाग्र झालेलं आहे की तो मासा आता गळाला लागलेला आहे आणि पूर्ण मन त्याचं तिथे बिलकुल लागलेलं आहे. आणि अशामध्ये एक काहीतरी एक वरात तिथून जात असते बिलकुल गाजावाजा करत, पण याला काहीही त्याचा फरक पडत नाही. आणि जेव्हा तो मासा त्याच्या हाती येतो आणि तितक्यात त्याचा एक मित्र येतो आणि तो मित्र त्याला विचारतो की अरे आत्ता इथे फार मोठी एक वरात गेली खूप गाजावाजा करत, तू ते बघितली का? तर ती व्यक्ती म्हणते की कोणती वरात, मला तर काहीच कळलं नाही. त्याचं मन त्या माश्यावरती इतकं एकाग्र झालेलं असतं की ती वरात गाजावाजा करत निघून गेली, त्याचा काहीही त्याच्या मनावरती परिणाम होत नाही. तर हा एक उदाहरण उपरतीचं आहे आणि अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर ही उपरतीसुद्धा भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनात कशी होती ते पण आपण बघितलं. त्याच्यानंतर तितिक्षा, सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंताविलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. सगळ्याच महापुरुषांच्या जीवनामध्ये ही तितिक्षा किती स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळते याचं आपण सविस्तर वर्णन केलं होतं. विशेषकर भगवान येशूंचं, त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांचं आणि माताजींच्या संदर्भात तर काय बोलायचं. प्रत्येक दिवस जणू काही तितिक्षेनीच तो संपूर्ण दिवस त्यांचा तो भरलेला असायचा. रामकृष्ण संघाचे एक वरिष्ठ स्वामीजी एक फार सुंदर वाक्य म्हणायचे किंवा म्हणतात. अनेक भक्त लोक काहीतरी आपल्या पारिवारिक किंवा घरातल्या समस्या घेऊन महाराजांकडे यायचे आणि सांगायचे की खूप अशांती हो घरामध्ये, शांत कसं व्हायचं कळत नाही. तर ते महाराज म्हणायचे की रोज सकाळी उठल्याबरोबर तुम्ही मातृचरणे किंवा माताजीच्या जीवनातला एक प्रसंग वाचा आणि त्यातून तुम्हाला हे लक्षात येईल की माताजीने किती सहन केलेलं आहे. आणि मग तुमच्या जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती आली तरी सुद्धा तुमचं मन अशांत होणार नाही, शांतीने भरलेलं असेल. तर हे किती सत्य आहे
आपण मातांचं जीवनाचं अध्ययन केल्यानंतर हे आपल्याला लक्षात येतच. तर या सगळ्या आतापर्यंत शम दम उपरती तितिक्षा या सगळ्यांची चर्चा आपण केली. आता आपण पुढे जाऊया. श्रद्धा आणि समाधान. श्रद्धा म्हणजे नेमकं काय? की श्रद्धेचा अर्थ असा असतो की आपल्या गुरूंनी जे काही सांगितलं, आपल्या शास्त्रांनी आपल्याला जे काही सूचना दिली आहे, त्या एकदम आपल्या आध्यात्मिक जीवनाकरता सत्य आहे अशी सत्य बुद्धी, असा ठामपणा आपल्या जीवनात आला पाहिजे, आपल्या मनात आला पाहिजे. आणि यालाच म्हणतात श्रद्धा. श्रद्धेचं सगळ्यात मोठं एक ज्याला म्हणतो की एक पावती, एखाद्याच्या जीवनामध्ये खूप श्रद्धा आहे हे असं केव्हा म्हणू शकतो? तर श्रद्धा एखाद्याच्या मनात आली की त्याचं जीवन पूर्ण पालटून जातं. हे जे 6 षडसंपत्ती आपण चर्चा करत आहोत, या षडसंपत्तीपैकी फक्त एखाद्याच्या जीवनामध्ये श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेच्या बळावरती सुद्धा ती व्यक्ती ईश्वर प्राप्त करू शकते. इतकी ताकद या श्रद्धेची आहे, इतकी ताकद या श्रद्धेची आहे. याची परिभाषा देताना आचार्य शंकर म्हणतात विवेक चूडामणीमध्ये, शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्या अवधारणम सा श्रद्धा कथिता सद्भिरयया वस्तुपलभ्यते. की जे काही माझ्या गुरूंनी सांगितलेलं आहे, जे काही शास्त्रात सांगितलेलं आहे, ते ठामपणे त्यातूनच माझं कल्याण होणार आहे हे एकदा इतकं मनामध्ये बिलकुल भरून गेलं तर त्यातून काय होणार? त्यातून होणार की त्या साधकाचं जीवन पूर्ण पालटून जाणार. आणि ती श्रद्धाच माणसाला पुढे 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 नेत असते. ते विश्वास आणि श्रद्धा या दोघांमध्ये एक अंतर आहे. अंतर म्हणजे कसा? ते एक फार सुंदर उदाहरण भगवान श्रीरामकृष्ण पण देतात. आणि आपण रामनाम संकीर्तन पठण करत असतो प्रत्येक एकादशीला, त्याचा एक श्लोक घेऊन बघूया. विश्वास असणं म्हणजे काय? की ठीक आहे, एखादी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, पण विश्वास कधी पण माणसाच्या जीवनामध्ये बदल नाही आणत. श्रद्धा एक अशी गोष्ट आहे की ती माणसाच्या जीवनामध्ये संपूर्णपणे बदल आणते. आणि याच संदर्भामध्ये स्वामी विवेकानंद एका ठिकाणी खूप सुंदर म्हणतात की माणसामध्ये हा अंतर हा कशामुळे असतो? या श्रद्धेमुळे तो अंतर असतो. द डिफरन्स बिटवीन द मॅन टू मॅन इज बिकॉज ऑफ दिस श्रद्धा, दिस फेथ. आत्मश्रद्धा हे शब्द वापरतात स्वामीजी. रामनाम संकीर्तनमध्ये आपण जो श्लोक ज्याचा पठण करत असतो, भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. तिथे भवानीला श्रद्धेशी कम्पेअर केलंय का? कारण ती शक्ती आहे आणि शक्तीच बदल आणत असते. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. भवानी म्हणजे कशी आहे? ती श्रद्धा रूपिणी आहे, शक्ती रूपिणी, आणि ती बदल आणतेच. याभ्याम विना न पश्यन्ति. या म्हणण्याचा अर्थ काय? की ही जी श्रद्धा आहे ही कधी पण माणसाला शांत बसू देणार नाही. जर एखाद्याच्या मनावरती श्रद्धा ओव्हर पॉवर झालेली आहे तर ती व्यक्ती 100% तिच्यामध्ये आमूल परिवर्तन होणार म्हणजे होणारच. आणि याचंच उदाहरण भगवान श्रीरामकृष्ण देतात आपल्या वचनामृतमध्ये. आणि ते म्हणतात की 2 व्यक्ती, एक सज्जन आहे आणि एक चोर आहे, हे दोघंही एका खोलीत झोपलेले आहेत. आणि दोघांना एक सूचना मिळते की त्याच्या शेजारच्या खोलीमध्ये खूप सारं सोनं दडलेलं आहे. तर जी व्यक्ती सज्जन आहे तिचा विश्वास होणार की हो, शेजारच्या खोलीमध्ये खूप सारं सोनं दडलेलं आहे, पण त्यातून माझं काय, म्हणून ती झोपून जाईल. पण जो चोर आहे तो काही शांत बसणार नाही आणि कसंही करून तो सोनं प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार. म्हणजेच काय? तो क्रियाशील होणार. तर श्रद्धा याला म्हणतात. श्रद्धा कधी पण माणसाला सहजपणे बसू देत नाही, तो जीवनामध्ये परिवर्तन आणतेच. म्हणून भवानी शंकरो वंदे.
श्रद्धा विश्वास रूपिणो. भवानी कशी आहे? ती शक्ती आहे, श्रद्धा आहे. आणि बिलकुल याच म्हणजे आपण आता जे स्वामीजींचं एक वाक्य ज्याचं पठण केलं की मनुष्यामध्ये जो अंतर असतो तो कशामुळे असतो, तर त्या आत्मश्रद्धेमुळे असतो. बिलकुल याच तत्वावरती किंवा गीतेच्या तत्वावरती कदाचित स्वामीजींनी हे वाक्य म्हटलेलं आहे. 18व्या अध्यायामध्ये तो श्लोक आहे, सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत, श्रद्धामयो अयम पुरुष यो यत श्रद्ध स एव सह. सत्वानुरूपा सर्वस्य म्हणजे प्रत्येक माणसामध्ये सत या रूपाने श्रद्धा प्रत्येकामध्ये विद्यमान आहे. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत, श्रद्धामयो अयम पुरुष. आपण बघतो की प्रत्येक माणसामध्ये हा अंतर कशामुळे? त्या श्रद्धेमुळेच तो अंतर येत असतो. श्रद्धामयो अयम पुरुष यो यत श्रद्ध स एव सह. आणि आपण बघतो की भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनात हे म्हणजे त्यांचं शिष्यत्व पत्करण्याकरता किती लोक येतात आणि कसं कसं त्यांच्या जीवनामध्ये तो बदल घडून येतो. काही उदाहरणं बघूया आणि त्यातून आपल्याला लक्षात येईल की खरंच ही श्रद्धा काय अद्भुत गोष्ट आहे आणि किती माणसामध्ये बदल घडवून आणत असते. उदाहरणाची पण सुरुवात करूया लाटू महाराजांच्या उदाहरणापासून. की पहा, ठाकूरांकडे सगळ्यात पहिले आलेले लाटू महाराज. लौकिक अर्थाने शिक्षण काहीही झालेलं नाही. म्हणजे जर बघितलं तर लौकिक शिक्षण नाही, तर बुद्धीला ज्या प्रकारची एक मार्जना प्राप्त झाली पाहिजे तसं काहीच नाहीये. पण मुळात श्रद्धा प्रचंड असल्यामुळे जेव्हा रामचंद्र दत्त प्रत्येक रविवारी ठाकूरांना भेटायला जायचे आणि भेट झाल्यानंतर ठाकूरांशी काय काय चर्चा होत असते ते आपल्या इतर मित्रांना, आपल्या पत्नीला सांगायचे. फक्त ते ऐकल्यावरती त्यांच्या हृदयात असलेली ती श्रद्धा कशी पेट घेते बघा. आणि त्यांच्या मनात विचार येतो की अरे मी त्या सत्पुरुषाला का नाही भेटावं. पहा, अजून साक्षात भेट झालीच नाहीये. फक्त ती वाणी ऐकून त्यांच्या मनामध्ये इतकी एक श्रद्धा, त्याचा एक ऊर्जित अवस्था त्याला प्राप्त होत आहे की ते त्यांना भेटायला उत्सुक होतात आणि रामचंद्र दत्तांना ते विनंती करतात. ते घेऊन सुद्धा जातात आणि काही भेटीनंतरच ते म्हणतात ठाकूरांना की आता मला तिकडे म्हणजे रामबाबूंकडे राहणं मला आवडत नाही, मला तुमच्या जवळच राहायचं आहे. ठाकूर गंमत करतात, यार तुला खायला कोण देईल? ते म्हणतात काय का तुम्ही द्याल की मला. मग तुझे कपडे? तर म्हणतात की रामबाबूची म्हणजे सौ ज्या आहेत ते मला खूप प्रेम करतात, वर्षात ते 2 जोडी कपडे देतील. पहा श्रद्धा कशाला म्हणतात. काही भेटीनंतर ज्या सगळ्या गोष्टी घडतात आणि एक इतका मोठा बदल लाटू महाराजांमध्ये घडून येतो. तर याला म्हणतात श्रद्धा. की शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्या अवधारणम. की जे काही ठाकूर सांगतात ते त्यातून माझं कल्याण होणार आहे किंवा त्यातच माझं कल्याण आहे. आणि म्हणूनच जे मला इतके बिलकुल मुलासारखं प्रेम करायचंय रामबाबू आणि रामबाबूंच्या सौ, त्या दोघांना ही म्हणजे आपले लाटू महाराज सहजपणे सोडायला तयार होतात. पहा याला म्हणतात भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. की ती श्रद्धा जागृत झाली की ते शांतपणे बसू देणार नाही म्हणजे नाहीच. आणि त्याचा परिणाम असा होतो की काही दिवसातच लाटू महाराज रामबाबूंचं घर सोडून नेहमी करता राहायला येतात दक्षिणेश्वरी. तर म्हणण्याचा अर्थ काय की जिथे श्रद्धा एकदा जागृत झाली, ही जेव्हा श्रद्धेची चर्चा होत असते बंधू भगिनींनो, तेव्हा स्वामी विवेकानंद आपल्या व्याख्यानातून नचिकेता यांचं उदाहरण नेहमी द्यायचे आणि ते सांगायचे की नचिकेताकडनं काही शिकण्यासारखं आहे कठोपनिषद, तर ते म्हणजे नचिकेताची श्रद्धा. ती कठोपनिषदमध्ये ती कथानक आहे की त्यांचे वडील एक यज्ञ करतात आणि यज्ञामध्ये जाणून काही त्या ज्याला म्हणतो की जे दान द्यायचं असतं त्या दानामध्ये ते थोडी काहीतरी गफलत करतात आणि ती गफलत मात्र त्या छोट्याशा कुमार वयाच्या नचिकेताला ते मुळीच पटत नाही.
त्याचा ते विरोध दर्शवतात आणि तिथून त्यांच्या मनामध्ये ती ब्रह्मज्ञानाप्रती श्रद्धा जागृत होते आणि कुमार वयात जेव्हा त्याचे वडील तिच्यावरती चिडतात आणि म्हणतात, तो मुलगा विचारतो, म्हणजे त्याचे वडील सगळे गफलत करत असतात दान देण्यामध्ये आणि ती गफलत करू नये म्हणून हा नचिकेत आपल्या वडिलांना विचारतो की बाबा, या यज्ञामध्ये तुम्ही सगळं काही दान करत आहात, तर तुम्ही मला कोणाला दान करणार आहात? असा एक अपमानकारक प्रश्न विचारल्यानंतर त्याचे वडील चिडून म्हणतात की जा, मी तुला यमाला दान करतो, म्हणजे यू गो अँड डाय, तू मृत्युमुखी जा. पण आपल्या या मिळालेल्या शापाचा कोणत्याही प्रकारचा राग न करता श्रद्धायुक्त हा मुलगा खरोखर यमाच्या द्वारी जातो आणि तिथून ब्रह्मज्ञान प्राप्त करतो. म्हणजे पहा, त्याला मृत्यूची सुद्धा भीती नाही, इतकी श्रद्धा त्याच्या मनात ती भरलेली असते. ते कथानक आणि ते उपनिषद अतिशय ज्याला म्हणतो की पोएटिक ज्याला म्हणतो, त्याची भाषा आणि त्याचं ते सगळे कथानक आणि त्यातून मिळणारे मोक्षाचे किंवा आत्मतत्वाचे धडे अद्वितीय आहे. स्वामीजींच्या मताप्रमाणे असं उपनिषद अजून दुसरे होणे नाही. एकतर विचारांची सुसूत्रता आहे, खूप कठीण पण नाही आहे, आणि कसं टप्प्याटप्प्याने हा नचिकेत सगळ्या प्रकारची ज्याला म्हणतो की प्रश्न विचारून आणि प्रलोभनाला बळी न पडता, कारण की जेव्हा हा नचिकेता आपल्या म्हणजे गुरु म्हणजे यमाच्या द्वारी जातो आणि त्यांना विचारतो की मला ब्रह्मज्ञान पाहिजे, तर ते यमराज म्हणतात की अरे तुझं वय तरी काय आहे, इतकं छोटं तुझं वय, मी तुला खूप जमीन जुमला देतो, खूप तुला आयुष्य देतो, तू खूप मौज मजा कर, पण हे ब्रह्मज्ञान विचारू नको. तेव्हा हा नचिकेता म्हणतो की हे सगळे नाच गाणे, हे सगळे सोनं नाणं, हत्ती घोडे उंट, हे सगळं तुम्हालाच प्राप्त हो यमराज. मला जर काही मला काही म्हणजे घेण्यासारखं मला आहे किंवा मला जे आवडतं ते फक्त ब्रह्मज्ञानच आहे. आणि सगळ्या प्रलोभनांना हा कुमार वयाचा नचिकेत सगळ्यांना बिलकुल नकार देतो. तर ह्या सगळ्या म्हणजे ही जे श्रद्धा आहे, ही श्रद्धा बघून स्वामीजी अभिभूत होतात वाचून, आणि ते म्हणतात की श्रद्धा व्हावी तर कोणासारखी, तर नचिकेतासारखी. सगळ्या गोष्टींना तिलांजली देऊन मला काय पाहिजे, तर ते फक्त आणि फक्त ब्रह्मज्ञानच पाहिजे. बंधू भगिनींनो, श्रद्धा एक अशी गोष्ट मी पुन्हा सांगू इच्छितो की आपल्या जीवनामध्ये त्या षडसंपत्तीपैकी 5 संपत्ती आपल्याकडे नसेल तरी चालेल, फक्त एक श्रद्धेच्या बळावरती सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये हे ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकतो. इतकी ताकद या श्रद्धेमध्ये आहे. काही अजून बोलके उदाहरण बघूया, कारण की हा विषय इतका हृदयाला भिडणारा आहे. आणि आपण बघतो की आपल्या भारतामध्ये संतांची, महापुरुषांची, अवतारांची तर मलिकाची मलिका आहे, आणि कसं कसं त्यांच्या जीवनामध्ये ते परिवर्तन येत जातं. रामकृष्ण विवेकानंद भावधाऱ्याचंच आपण जर चिंतन केलं तर सिस्टर निवेदितांचं एक फार बोलकं उदाहरण आपल्या पुढे येतं की पहा, कुठलीही आयरिश मुलगी जरी आध्यात्मिक बैठक होती, वडील ख्रिस्तांचे भक्त आणि चर्चमध्ये जाणारे, आणि भेट होते स्वामी विवेकानंदांशी, आणि जेव्हा स्वामी विवेकानंदांच्या सगळ्या शिकवणी त्यांच्या हृदयाला भिडतात, तर लागलीच त्या विचारतात की स्वामीजी, मी तुमच्याकरता काय केलं पाहिजे. इतक्या आपल्या गुरूंच्या विचारांनी ते प्रभावित होतात आणि ते विचारतात की स्वामीजी, मी तुमच्याकरता काय केलं पाहिजे. तर स्वामीजी एकच वाक्यामध्ये म्हणतात की जर तुम्हाला माझ्याकरता काही करायचं असेल तर लव्ह इंडिया, भारताला प्रेम करा, आणि आपलं सर्वस्व काही ते पश्चिमचं भोगमय सुखमय जीवन त्याचा नेहमी करता त्याग करून सिस्टर निवेदिता भारतात येतात. आणि भारतात येऊन इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा त्या मुलींची शाळा उभारतात
आणि भरपूर कार्य करतात. त्यांना आपण लोकमाता म्हणून त्यांचा सन्मान करतो. तर हे काय दाखवतं की एकदा श्रद्धा निर्माण झाली आपल्या गुरुवर आणि गुरूंच्या शिकवणीवरती, तर पहा एवढा मोठा एक परिवर्तन आपल्या जीवनात घडून येतो. तर हे सिस्टर म्हणजे रामकृष्ण विवेकानंद भावधाराचं जर आपण त्याचं चिंतन केलं तर तेव्हा लक्षात येतं की खरंच सिस्टर निवेदितांचं काय एक जबरदस्त योगदान होता. आणि सिस्टर निवेदितांच्या आपण जेव्हा चर्चा करत आहोत तर एक गोष्ट इथे मला फार सांगण्यासारखी वाटतीये त्यांच्याबद्दल, की स्वामीजींनी आपला देश त्यावेळेस गुलाम होता. इंग्रज लोक आपल्यावरती राज्य करत होते, अत्याचार पण करत होते आणि त्यांचं क्षत्रिय रक्त होतं. ते नेहमी इतक्या चिडायच्या की तुम्ही लोक हे सगळं अत्याचार सहन का करता. अजून स्वामीजींनी एक आपल्याला एक अट घातली होती की जे रामकृष्ण संघाशी निगडित आहेत त्यांनी कधी पण राजकारणामध्ये भाग घेऊ नये. 1902 साली जेव्हा स्वामीजींनी देह सोडला आणि इंग्रज लोकांचे अत्याचार वाढत आहेत हे बघून निवेदितांना असं वाटलं की नाही, मी राजकारणात भाग घेतला पाहिजे आणि या इंग्रज लोकांना धडा शिकवलाच पाहिजे. ही त्यांची जेव्हा भावना इतकी बळकट झाली की त्यांनी रामकृष्ण संघाची फारकत घेतली. पहा, हा एक फार मोठा बोल्ड स्टेप आहे आणि मला वाटतं बंधू भगिनींनो हे सुद्धा श्रद्धेमध्येच मोडतं. हे सुद्धा म्हणजे एका अर्थाने आपल्याला काय वाटतं की अरे त्यांनी रामकृष्ण संघाचा त्याग केला. वरच्यावर बघितलं तर तसं दिसतं, वाटतं, पण मला असं वाटतं कुठेतरी की ही त्यांची अचाट श्रद्धेचंच एक प्रतीक आहे की त्यांना असं वाटत होतं की भारताच्या लोकांमध्ये अजून जागृती आणायची आवश्यकता आहे आणि मला थोडाफार तरी राजकारणात मी भाग घेतला पाहिजे आणि जर राजकारणात भाग मला घ्यायचा असेल तर मला रामकृष्ण संघाचा त्याग करावा लागेल. का म्हणजे लिगली, कारण की माझ्या गुरूंची तशी आज्ञा आहे आणि त्यांनी तसं केलं. मला वाटतं बंधू भगिनींनो की हे तर त्यांच्या अचाट श्रद्धेचंच एक फार मोठं प्रमाण आहे की त्यांनी रामकृष्ण संघाची म्हणजे हृदयाने काही फारकत घेतली नाही, पण फारकत घेऊन आणि थोडंफार राजनीतीच्या माध्यमातून त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यामध्ये त्यांनी सहभाग केला होता. हे असं सांगण्यात म्हणजे काहीही अयोग्य ठरणार नाही. तर ही त्यांच्या एक स्वामीजींच्या विचारांप्रती अचाट श्रद्धेचंच एक प्रतीक आहे, मला तरी असं वाटतं. पुढे आपण अजून बघूया की कसे कसे म्हणजे श्रद्धा एखाद्या साधकाच्या जीवनामध्ये बदल आणत असते. आणि बिलकुल ज्याला म्हणतो की एक सामान्य स्त्री म्हणून एक जीवन म्हणजे जीवनाची सुरुवात करणारी एक मुलगी आणि फक्त एक वाक्य आपल्या आईकडनं ती मुलगी ऐकते आणि त्या वाक्यातून एक लहानशी मुलगी तिचं रूपांतरण होत असतं मीराबाईमध्ये. घटना राजस्थानची आहे. मेडता नावाचं एक छोटंसं एक राज्य, त्या राज्यामध्ये मीराबाईंचा जन्म झाला आणि त्यावेळेस ती प्रथा की फार लहानपणीच लग्न व्हायचे. 3 की 4 वर्षाची ही लहानशी मुलगी मीराबाई, हा विसरू नका बरं, आपण चर्चा करत आहोत श्रद्धा. आणि ही लहानशी मुलगी 4-5 वर्षाची आणि एक दिवशी ती बघते की तिच्या त्या राजमहालाच्या शेजारी काहीतरी खूप असे वाजंत्र्या वाजत आहे, लोक खूप उत्साहामध्ये ये जा करत आहे, काहीतरी घोड्यावरती कोणी वरात जात आहे. तर तिने आईला विचारलं आपल्या की आई हे सगळं काय सुरू आहे. तर आईने तिला सहज म्हटलं की अरे शेजारची जी अमुक अमुक ती मुलगी राहते ना, तिचं लग्न आहे आणि तिचा नवरा तिला घ्यायला आलाय, तिचं लग्न होणार आणि ती आपल्या सासरी जाणार. तर छोट्याशा त्या मुलीला लग्न काय नवरा काय काहीच माहीत नाही. तर ती सहज विचारते की आई माझा नवरा कोण आणि माझं लग्न कोणाबरोबर होणार किंवा केव्हा होणार. तर आई आता त्या लहानशी मुलीला काय सांगायचं, तर आई फक्त एवढं म्हणते की आता तुझं लग्न झालं कृष्णाबरोबर, कृष्ण तुझा पती आहे. पण पहा, त्या वाक्यातून त्या 4 वर्षाची 5 वर्षाच्या मुलीनी त्याला इतकं मनावर घेतलं की कृष्णच माझा पती, आणि त्यातून ज्या जीवनामध्ये बदल घडून आला
थेट त्यातून एक संत निर्माण झालं मीराबाई म्हणून. आणि आपण बघतो बंधू भगिनींनो की वयात आल्यानंतर त्यांचे सुद्धा लग्न होतं, सासरी जातात आणि त्यांची ती कृष्ण भक्ती आणि कृष्णच माझा पती हे सगळं ऐकून त्यातल्या सासरचे लोक खूप नाराज होतात, खूप लांछन देतात. म्हणजे एखाद्या स्त्रीला जे सगळ्यात मोठं लांछन असतं ते सगळं लांछन त्यांना सहन करावं लागतं. फक्त मीराबाईंच्या जीवनामध्ये त्यांचा पती भोजराज हेच एक अशी व्यक्ती होते की ते मीरांना खरोखर समजू शकत होते आणि ते मीराचा त्यांनी खूप सन्मान केला. तिच्या मनाच्या विरुद्ध त्यांनी कधी ते वागले नाही. पण दुर्दैवाने त्यांचा फार लवकर मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर मग मीराबाईंचे दीर आणि सासरे त्यांनी खूप छळ केला. प्रत्येक प्रयोग त्यांनी केले की कसं हिचं म्हणजे ही मेली तर बरी. तिच्या घरामध्ये सिंह काय पाठवला, तिच्या म्हणजे महलात जिथे ती राहत होती सासरी, पण तो सिंह त्यांनी काहीच केलं नाही. साप काय पाठवले, विष काय पाठवलं, पण प्रत्येक त्या सगळ्या अपघातातून बिलकुल सहजपणे मीराबाई बाहेर पडल्या. आणि एवढं सगळं ज्याला म्हणतो की अपमान, छळ, त्रास हे सगळं सहन करून सुद्धा मीराबाईंची भक्ती कृष्णाप्रती काही कमी नाही झाली, ती वाढतच गेली. आणि याला म्हणतात श्रद्धा. जीवनामध्ये कितीही वाईट परिस्थिती येऊ दे, कितीही छळ, अपमान, त्रास येऊ देत, पण जितका त्रास वाढतो, अपमान आपण सहन करतो आणि आपली भक्ती वाढते, खऱ्या अर्थाने हीच याला म्हणतात श्रद्धा. भगवान श्रीरामकृष्ण फार छान म्हणतात वचनामृतमध्ये. आणि ते म्हणतात की जे लोक पिसलेले आहेत, जे लोक खूप त्रास सहन करतात समाजामध्ये आणि हे सगळं सहन करून सुद्धा जी माझी भक्ती सोडत नाही, अशी भक्ती ईश्वराला कशी आवडते, जशी गायला ढेप मिसळलेला गवत. असं म्हणतात की गायला जी ढेप असते ते मिसळून, सरकी पण म्हणतात त्याला, सरकी मिसळलेली जे गवत असतं ते गायला फार आवडते, फडशास पाडते. तर तसंच ईश्वराला कोणाची भक्ती आवडते की जे समाजामध्ये खूप पिसलेले आहेत, जे 2 वेळेस ज्यांना भाकरी मिळत नाही किंवा ते मिळवण्याकरता ज्यांचा जीव आटापिटा होतो आणि तरी सुद्धा सगळ्या प्रकारचे दुःख सोसून, अपमान सोसून, त्रास सोसून, छळ सोसून जे ईश्वराला सोडत नाही, अशांची भक्ती ईश्वराला अत्यंत प्रिय असते. तर ही श्रद्धा नाही तर अजून काय. हे श्रद्धेचे बंधू भगिनींनो इतके वेगळे वेगळे डायमेन्शन्स आणि वेगळे आपल्याला हे मिळतात, ते त्यातून लक्षात येतं. एक किंवा 2 अजून उदाहरणं देऊन मग आपण समाधानकडे वळूया. एक कबीरचं पण फार मोठं एक प्रेरक जीवन आहे बरं. कारण की कबीरांनी आपल्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त आणि फक्त अपमान, त्रास आणि छळ सोसलेले आहे. त्यांचा जन्म फार विचित्र परिस्थितीमध्ये झालेला. असं म्हणतात की त्या एका हिंदू आईच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता, पण विवाहाच्या संबंधातून त्याचा जन्म झालेला नव्हता. आणि विवाहाच्या आधीच कबीरांचा जन्म झाला होता. तर स्वतःची लाज वाचवण्याकरता त्या मुलीने कबीराला जन्म देऊन आणि गंगा नदीमध्ये वाराणसीच्या जवळ एका टोपलीमध्ये त्यांना ठेवून आणि त्या गंगेमध्ये प्रवाहित करून दिलं होतं. कोणाच्या तरी हाती लागेल आणि हे बाळ वाचेल असं तिला वाटलं, पण स्वतःची इज्जत तरी वाचली आणि ती हिंदू स्त्री होती. आता बनारसमध्ये एक दाम्पत्य होतं मुस्लिम आणि त्यांना एक आपत्यच नव्हतं. सकाळी सकाळी ते 4 वाजता गंगा स्नानला आले आणि कुठेतरी एक लहान बाळ रडतंय. फक्त एवढा शब्द त्या स्त्रीच्या कानावरती जातो, मुस्लिम स्त्रीच्या, आणि त्या इतक्या अस्वस्थ होतात आणि त्या अंधारामध्ये आपल्या पतीला म्हणतात की शोधा, इथे कुठेतरी काहीतरी बाळ ते रडतंय. त्या ज्याला म्हणतो की संतान नसलेल्या स्त्रीच्या सगळ्या भावना
त्या क्षणी इतक्या उचंबळतात की ते आपल्या म्हणजे पतीला म्हणतात की शोधा ते बाळ कुठे, आणि ते खरंच शोधतात. तर त्यांच्या लक्षात येतं की ते बाळ असं रडत किंचाळत ते वाहत येत आहे टोपलीमध्ये, आणि त्या टोपलीमधून त्या बाळाला काढतात, आणि ती मुस्लिम स्त्री, मुस्लिम आई त्या बाळाला आपल्या जवळ करते आणि घरी घेऊन जाते. म्हणजे हिंदू संस्कारामध्ये जन्म झालेला, पण त्याची वाढ होते एका मुस्लिम पद्धतीने. आणि गावामध्ये सगळ्यांना माहीतच असतं की या वृद्धापा काळामध्ये कुठे यांना मूलबाळ होणार, हे त्यांना कुठेतरी मिळालेलं आहे. म्हणून त्या कबीर आयुष्यभर म्हणजे ज्याला म्हणतो की या अपमानाला सतत सोसत असतात, कारण की त्याच्या खऱ्या आईवडिलांची काही माहितीच नाही आहे. पण हे इतकं असून सुद्धा कबीर त्यांनी कधी पण ईश्वराला किंवा अल्लाहची इबादत सोडली नाही, आणि हेच कबीराचं वैशिष्ट्य आहे. आयुष्यभर त्यांनी हे कलंक भोगलेलं आहे. सगळेजण त्याचा अपमान करायचे, त्याला वाटेल तसं बोलायचे, जे मनात येईल ते बोलायचे. पण कबीरांनी कधी पण या कारणामुळे ईश्वराला लांछन लावलं नाही, अल्लाहला लांछन लावलं नाही. आणि त्यांचं जे सगळं साहित्य आपण वाचतोच, काय उदात्त आणि काय त्याला एक ज्याला म्हणतो की एक वैश्विकरण ज्याला म्हणतो ते प्राप्त होतं त्याच्यामध्ये. इतकं उदात्त त्यांचं ते सगळं साहित्य आहे. आणि असला काही दुःख सोसल्या न शिवाय त्या प्रकारचं आध्यात्मिक साहित्याची सृजन सुद्धा होणार नाही. का तर ठाकूरांसारखी साधना पाहिजे, का तर माताजींसारखी साधना पाहिजे, सेवा पाहिजे, स्वामीजींसारखी सेवा पाहिजे, किंवा कबीरांसारखं दुःख सोसलं पाहिजे, तरच असलं काही साहित्य निर्माण होतं. यांच्या जीवनातला जो प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्यांची श्रद्धा कशी होती, हे तर मी तुमचं पार्श्वभूमी आपल्या पुढे मांडली. कशा करता की त्यांचं एक बॅकग्राऊंड काय होतं, ते कशा प्रकारे जन्माला आले. पण त्यांची श्रद्धा मी जे सांगू इच्छितो की त्यावेळेस रामानंदजी महाराज नावाचे एक फार मोठे थोर संत राहत होते काशीला, बनारसला, आणि यांची खूप इच्छा होती की त्यांची दीक्षा त्यांच्याकडून व्हावी. पण आता यांचं सगळी ज्याला म्हणतो की हे जे वाढ झाली ही एक मुस्लिम परिवारात झालेली आहे, तर तुला कदाचित त्रास होईल म्हणून मी तुला दीक्षा देत नाही, असा काही एक बेत धरला होता रामानंदजी महाराजांनी. आणि यांची खूप इच्छा की दीक्षा त्यांच्याकडनंच व्हावी. आता ते काही दीक्षा द्यायला तयार नाही. तर यांनी काय केलं की यांना माहीत होतं की रोज सकाळी 3:30-4 वाजता हे रामानंदजी महाराज गंगा स्नान करता हे गंगेकाठी येतात. तर त्यांनी काय केलं, एक दिवस ज्या रस्त्यावरनं ते यायचे एका पायरीवरती ते असे पालथे झोपले आणि बरोबर त्यांचे जे 3:30 वाजले आणि रामानंदजी महाराज येऊ लागले आणि त्यांच्या पाय त्यांच्या पाठीवरती पडला आणि पाठीवरती पाय पडल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की इथे कोणीतरी झोपलंय. आणि जसं आपण म्हणतो की नाही की अरे बापरे कोणीतरी आहे, तर तसं रामानंदजी महाराज त्यांच्या मुखातून नेहमी राम राम निघायचं. तर जसंच त्यांचा पाय त्यांच्या पाठीला लागला आणि त्यांच्या मुखातून निघालं राम राम, बस हेच मंत्र कबीरांनी ग्रहण केला आणि आपली आध्यात्मिक यात्रा सुरू केली. पहा बंधू भगिनींनो, याला म्हणतात श्रद्धा, की गुरुच्या मुखातून जे काही निघेल त्यातून माझं कल्याणच आहे. आणि अशा प्रकारे त्यांना ती रामनामची दीक्षा मिळाली आणि त्यातून त्यांनी साधन भजन करून, म्हणजे त्यांनी दोन्ही पंथातून साधना केली, हिंदू म्हणजे धर्माच्या पद्धतीने पण साधना केली आणि मुस्लिम पद्धतीने सुद्धा साधना केली. तर मी हे घटना मुद्दाम का सांगितली की पहा, श्रद्धा याला म्हणतात की एकदा मनामध्ये एखाद्या आपल्या गुरुप्रती एखाद्या व्यक्तीप्रती श्रद्धा बसली तर ते आपलं संपूर्ण जीवन बदलून टाकत असते. आणि त्याचं हे फार मोठं एक ज्वलंत उदाहरण आहे. असंच एक शेवटचं उदाहरण घेऊन पुढे जाऊया. स्वामीजींच्या जीवनातलं अर्थातच श्रद्धा आहे
आणि स्वामीजींचे आपली चर्चा जर नाही निघाली तर कसं होणार. आपण बघतो बंधू भगिनींनो की सुरुवातीच्या काळीमध्ये जेव्हा स्वामी विवेकानंद हे ठाकूरांकडे जायचे 1881 पासून 1886 पर्यंत सतत त्यांचा मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे. आणि स्वामीजी त्यांच्या स्वभावा अनुयायी खूप प्रश्न विचारायचे आणि अनेक प्रश्नावरती जेव्हा त्यांना ते सहमत नाही व्हायचे, समाधान नाही मिळायचा, त्याचा पुरजोर विरोध करायचे, पुरजोर विरोध करायचे. हे सगळं इतिहास मला सांगायची आवश्यकता नाही, हे सगळं आपण वाचलेलंच आहे. भगवान श्रीरामकृष्णांना हे माहित होतं की नरेंद्र कोण आहे. अखंडाच्या घरातला आलेला हा मुलगा आहे आणि जगन्मातेचं कार्य करण्याकरता आलेला आहे, ध्यानसिद्ध आहे, नररूपी नारायण आहे, सप्तऋषीमधला एक ऋषी आहे. हे सगळं ठाकूरांना माहिती होतं, म्हणून ते त्यांना खूप प्रेम करायचे. म्हणजे सगळ्यांच्या देखत त्याला खूप विशेष महत्व द्यायचे. इतकं महत्व द्यायचे की त्याचा तिटकारा स्वतः स्वामीजींना यायचा आणि ते त्याचा विरोध करायचे की सगळ्यांसमोर तुम्ही मला इतकं म्हणजे प्रेम करता, हे काही चांगलं नाहीये. याचा बिलकुल ज्याला म्हणतो की पुरजोर विरोध स्वतः नरेंद्रनाथांनी केलेला आहे. आणि एकदा तर ठाकूरांनी बिलकुल सांगितलं सुद्धा आहे, जेव्हा नरेंद्रनाथांनी त्याचा विरोध करत असताना की अरे मी काय करू, आईने मला तसं सांगितलेलं आहे, म्हणून मी तुझ्यावरती इतकं प्रेम करतो. ती घटना जेव्हा काही दिवस जात नाही नरेंद्रनाथ ठाकूरांकडे, आणि जेव्हा जात नाही तर त्यांच्या भेट घेण्याकरता ते थेट जातात ब्रह्मसमाजामध्ये आणि तिथे गोंधळ माजतो. आणि तेव्हा त्या नरेंद्रनाथांना बिलकुल आवडत नाही आणि ते म्हणतात की तुमची ही अवस्था त्या जडभरतासारखी होईल आहे. तेव्हा ठाकूर म्हणतात आईशी संबोधन करून, म्हणजे जगन्मातेशी म्हणजे संवाद साधून की अरे आईने मला सांगितलंय की तुझ्यामध्ये काय आहे, म्हणून मी तुला इतका प्रेम करतो. असो तर मी हे सगळं का सांगितलं की ठाकूरांचं किती प्रेम नरेंद्रनाथांवरती होतं, पण भविष्यामध्ये जगतजननीचं कार्य करायचं आहे, त्याच्याकरता हा मुलगा किती तयार आहे हे बघण्याकरता भगवान श्रीरामकृष्ण काहीही न सांगता नरेंद्रनाथांशी अबोला सुरू करतात. म्हणजे की आधी जेव्हा नरेंद्रनाथ यायचे तर सगळ्यांशी बोलणं सोडून ते नरेंद्रनाथशीच बोलणं सुरू करायचे, पण आता त्यांच्याकडे फिरकून बघायचे नाही. नरेंद्र आला तर त्याच्याकडे डुंकून बघायचे नाही. संवाद तर फार दूरची गोष्ट. आणि असं एक नाही दोन नाही, तब्बल 1 महिन्यापर्यंत ते संपूर्णपणे त्यांची अवहेलना करतात. नरेंद्रनाथ आलेला आहे, त्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही. जे संवाद सुरू आहे. नरेंद्रनाथ आला काय, गेला काय, प्रणाम केला काय, काही त्याच्याकडे बिलकुल कोणत्याही प्रकारचं लक्ष द्यायचं नाही. आणि 1 महिना झाल्यानंतर सुद्धा नरेंद्रनाथांचं येणं काही थांबत नाही. हे बघितल्यानंतर जेव्हा एक दिवशी नरेंद्रनाथ येतात तेव्हा ठाकूर स्वतःच पूर्णपणे ज्याला म्हणतो की एकदम बिलकुल पाघळून जातात. म्हणतात की अरे गेल्या 1 महिन्यापासून मी तुझ्याशी बिलकुल बोलत नाहीये, तुझं अवहेलना करतोय, तरी तुला माझ्यावरती काही राग नाही आला, मी तुझ्याशी संवाद साधत नाहीये, बोलत नाहीये. तेव्हा स्वामीजी म्हणतात की मी फक्त तुमचं बोलणं ऐकण्याकरता इथे येत नाही, मी तुमच्यावरती प्रेम करतो म्हणून मी इथे येतो. हे जे वाक्य आहे बंधू भगिनींनो, हे दाखवतं ही प्रचंड श्रद्धा जी स्वामी विवेकानंदांच्या किंवा नरेंद्रनाथांच्या हृदयात होती, ती त्यांची श्रद्धाच ही एवढं मोठं त्यांना हे जे अपमान मिळत होतं, अवहेलना मिळत होती, ते पचवू शकले फक्त आणि फक्त श्रद्धेपोटी. काय श्रद्धा? की भगवान श्रीरामकृष्ण जे काही करत आहेत, जे काही बोलत आहेत, त्यातून माझं कल्याणच होणार आहे, ही त्यांची प्रचंड श्रद्धा होती. आणि त्याच्याचमुळे हे सगळी अवमानना ते सहजपणे पचवू शकले होते. तर शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्या अवधारणम सा श्रद्धा कथिता सद्भिर्यया
वस्तुपलभ्यते, की जोपर्यंत अशी ठाम श्रद्धा आपल्या जीवनात येत नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये ईश्वराने आपल्याला ठेवलं तरी ईश्वराशी प्रेम करणं, ईश्वराशी भक्ती करणं हे सोडायचं नाही, याला श्रद्धा म्हणतात. आणि अशा लोकांनाच ईश्वर प्राप्त होत असतो. एक फार सुंदर एक म्हण आध्यात्मिक जगामध्ये ऐकायला मिळते, की आपल्याला कुठे ठेवायचं हा ईश्वर नक्की करतो आणि तिथे आपण कसं राहायचं हे आपण नक्की करत असतो. आणि कसं राहायचं हेच सांगतं की आपली श्रद्धा किती आहे ईश्वरावर, आपली श्रद्धा किती आहे ईश्वरावर. तर या सगळ्या प्रसंगातून आपल्याला बंधू भगिनींनो एकच गोष्ट लक्षात येते, की जीवनामध्ये प्रसंग चांगले वाईट हे सगळं येतच असणार, पण या सगळ्या प्रसंगांना तोंड देता देता ईश्वरावर निखालस आणि निस्वार्थ प्रेम करत राहणे यालाच म्हणतात श्रद्धा. की नाही, गुरुनी सांगितलंय, शास्त्रांनी सांगितलंय, जे काही सांगितलंय ते माझ्या कल्याणाकरताच आहे, त्यातून माझं कल्याणच होणार आहे, ही भावना बळकट करणे यालाच म्हणतात श्रद्धा. तर ही जे षडसंपत्तीपैकी शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा आणि शेवटचं म्हणजे समाधान. समाधान या शब्दातूनच आपल्याला लक्षात येतं की समाधान, साधारणपणे समाधान म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त झाल्यानंतर आपण म्हणतो आता मी समाधानी झालो, पण 2 दिवसानंतर ते समाधान आपलं कुठे हवा होऊन जातं आपल्यालाच लक्षात येत नाही. खरं समाधान हे ईश्वर प्राप्तीनंतरच लाभत असतं. कृतार्थता म्हणतो म्हणजेच काय, की ज्या काही गोष्टी म्हणजे ईश्वर प्राप्त झाल्यानंतर या जगामध्ये इतर कोणतीही गोष्ट प्राप्त करण्याची इच्छा होत नाही, त्याला म्हणतात कृतार्थता किंवा समाधान. म्हणजे आपण साधक आहोत तर आपल्याकरता समाधान काय आहे, एकच आहे, काय की जर आपल्याला ईश्वर प्राप्त झालं तर ईश्वर प्राप्त झाल्यानंतर मग काहीही प्राप्त करण्याची इच्छा राहणार नाही. पण आपण ज्या सध्या टप्प्यावरती आहोत बंधू भगिनींनो, त्या टप्प्यावरती समाधानाचा अर्थ काय, की आपलं मन लौकिक आकर्षणाकडे जात असतं आणि मग छोट्या छोट्या गोष्टींकडे किंवा मोठ्या गोष्टीकडे काही प्राप्त करण्याची इच्छा होते, ते प्राप्त करतो आणि आपल्याला समाधान लाभतं, पण पुन्हा 2 दिवसांनी ते समाधान हवा होऊन जात असतं. म्हणून लौकिक गोष्टीमध्ये समाधान न शोधता ब्रह्मतत्वामध्ये समाधान शोधणे, सारखं सारखं त्या मनाला ब्रह्मतत्वाच्या चरणी आणणे, ईश्वराच्या चरणी आणणे आणि तिथेच समाधान आहे हे त्याला सतत समजवणे, याला खऱ्या अर्थाने आध्यात्मिक समाधान म्हणतात. ज्या पायरीवरती आपण आहोत, मी पुन्हा सांगू इच्छितो, आपला ईश्वर लाभ झालेला नाहीये, मान्य आहे. आपल्याला कधी कधी मध्ये मध्ये बाह्य काही गोष्टींचं आकर्षण वाटतं, पण त्या मनाला समजवणं की अरे खरं समाधान कुठे आहे तर ते ईश्वर चरणीच आहे, तर त्या मनाला सतत समजवणे की अरे ब्रह्मतत्वामध्येच समाधान आहे, ईश्वर चरणीच समाधान आहे. त्या मनाला ही सारखी सारखी वृत्ती आणणे, ही सारखा सारखा विचार आणणे, याला म्हणतात समाधान. भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये आपण बघतो बंधू भगिनींनो की किती प्रकारचे प्रलोभनांना त्यांना सामोरे जावं लागलं. विशेष करून जेव्हा त्यांची उन्मादाची स्थिती झाली होती तेव्हा मथुरबाबूंना असं वाटलं होतं की अतिशय कडक ब्रह्मचर्याचं पालन केल्याने कदाचित यांच्या मनावरती परिणाम झालाय, मेंदूवर परिणाम झालाय, ते त्यांना वाईट ठिकाणी नेतात. पण तिथे सुद्धा त्या सगळ्या स्त्रियांमध्ये त्या जगन्मातेलाच बघतात, ईश्वरालाच बघतात. म्हणजेच काय की ते ईश्वरामध्येच समाधान आहे, इंद्रिय सुखामध्ये नव्हे, हे त्यांचं मन तिथे स्थिर झालं होतं, त्याला म्हणतात आध्यात्मिक समाधान. आणि त्यांच्या जीवनामध्ये बंधू भगिनींनो अशा अनेक घटना आहेत. म्हणजे विशेष करून बघा की अनेक मोठे मोठे धेंड तिथे येऊन आणि भगवान श्रीरामकृष्णांना किती सन्मान करायचे. केशवचंद्र सेन, ईश्वरचंद्र विद्यासागर, बंकिमचंद्र चटर्जी,
जे सगळे गणमान्य लोक संपूर्ण भारतामध्ये हे ठाकूरांकडे येऊन ठाकूरांप्रती इतकं सन्मान दाखवायचे, पण त्या सन्मानाने काही ठाकूर फार समाधानी व्हायचे यातला भाग नाही. आणि एवढंच नव्हे, त्याच्यापैकी ईश्वरचंद्र विद्यासागर आणि बंकिमचंद्र चटर्जीच्या तोंडावरती त्यांना काहीतरी असे बोललेले आहेत की सामान्यतः म्हणजे आपल्यापैकी कोणी बोलू शकलं नसतं. म्हणजे तुम्ही मला सन्मान करता म्हणून तुम्ही वाटेल तसं वागाल असं तो, आणि कोणाचा अपमान करणं ठाकूरांचा भाव नव्हता, पण त्यांना योग्य मार्ग दाखवणे हा ठाकूरांचा भाव होता. म्हणण्याचा अर्थ काय, हे का करू शकले ठाकूर, कारण की ठाकूर त्यांचं समाधान हे काही सामाजिक प्रतिष्ठामध्ये नव्हता. ही मोठी मोठी लोक माझ्याकडे येतात आणि मला मानतात या प्रतिष्ठेमध्ये त्यांचं समाधान नव्हता. त्यांचं समाधान हे ब्रह्मतत्वात होता. आणि म्हणून ते ईश्वरचंद्र विद्यासागरांना सुद्धा आणि बंकिमचंद्रांना तर खूपच स्पष्ट बोलले होते, खूप तीव्र वाक्य आहे. आणि इतक्या मोठ्या व्यक्तीला इतक्या तोंडावरती बोलणं हे ठाकूरांना का सहज शक्य झालं, कारण की कोणत्याही प्रतिष्ठेला घेऊन ते कधी पण म्हणजे असे उतावीळ नव्हते किंवा त्याच्यामध्ये समाधान मानत नव्हते. ते समाधान मानत होते कशामध्ये, ते समाधान मानत होते ईश्वरचरणी किंवा ब्रह्मतत्वाच्या चरणी, आणि त्यालाच म्हणतात समाधान. ह्या ज्या सगळ्या वेदांत शास्त्राच्या प्राथमिक गोष्टी याची आपण चर्चा करत आहोत बंधू भगिनींनो. हे जे 4 मुद्दे जिथून सुरुवात केली होती की ठाकूरांच्या जीवनामध्ये कामकांचन त्यागात त्यांची दृढ प्रतिष्ठा होती, नित्यानित्य वस्तू विवेक आणि इह अमूत्र फलभोग विराग याच्यामध्ये सुद्धा ते प्रतिष्ठित होते, शमदमद आदी षडसंपत्ती, आणि अजून याच्यामध्ये एक जो महत्त्वाचा मुद्दा आहे तिसऱ्या मुद्द्याचा शेवटचा पॉइंट तो म्हणजे मुमुक्षत्व. म्हणजेच काय, मोक्ष प्राप्तीची इच्छा. मोक्ष प्राप्तीची इच्छा बंधू भगिनींनो ही कोणाला येऊ शकते हो, ज्याला बंधनाचं ज्ञान असेल त्यालाच. फार महत्वाचा बिंदू आहे बरं. म्हणजे आपण बंधनात आहोत हे या बंधनाची ज्याला जाण असेल तोच तर प्रयत्न करेल ना मोक्ष प्राप्त करण्याचा. पण ज्याला आपण बंधनात आहोत याचीच जाण नाही तो कशाला प्रयत्न करेल. तो म्हणून मी सुखी आहे, मी आनंदी आहे. अज्ञानात सुख असतं. ज्याला बंधनाची जाण असेल तीच व्यक्ती त्याच्याच मनामध्ये मुमुक्षत्व येत असतं, नाहीतर नाही. भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर उदाहरण देतात की 4 प्रकारचे जीव असतात, नित्यमुक्त, मुक्त, मुमुक्षु आणि बद्ध. आणि हे सांगताना ते सुंदर उदाहरण देतात त्या कोळीचं की कोळी जेव्हा मासे पकडायला आपलं ते जाळ फेकतो तर त्या अत्यंत छोटे छोटे मासे असतात, बिलकुल छोटे छोटे, ते कधी त्या जाळ्यात अडकतच नाही आणि निघून जातात. म्हणजेच हे उदाहरण सांगून हे कोण असतात, हे असतात नित्यमुक्त. नित्यमुक्त असतात. नारद आदी उदाहरण दिलंय भगवान श्रीरामकृष्णांनी. दुसरे मुक्त. मुक्त म्हणजे कसे की जे थोडं जसेच जो कोळी जाळा टाकतो आणि जाळा टाकल्यानंतर त्यांना लागलीच लक्षात येतं की अरे आपण बंधनात अडकणार आहोत, आणि लागलीच ते इतक्या जोरदार उडी मारतात की ते जाळ्याच्या बाहेर पडतात. थोड्या प्रयत्नातच त्यांना मुक्ती मिळते. आणि हे सांगताना ते उदाहरण देतात प्रल्हादाचं. एका जन्मातच या लोकांना मुक्ती मिळते. तिसरे म्हणजे मुमुक्षु. या श्रेणीमध्ये आपण सर्व येतो. म्हणजे जाळामध्ये अडकल्यानंतर बराच काळ कळतच नाही की आपण अडकलेले आहोत, पण अडकल्यानंतर बराच काळ लोटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे आपण अडकलेलो आहोत, आणि खूप प्रयत्न करतो पण काही इतकं सहज नाही आहे मुक्ती, हे लक्षात येतं. आणि चौथी श्रेणी म्हणजे बद्ध श्रेणी, की जे त्या जाळ्याला पकडून असतात, त्या खालती चिखलामध्ये तोंड खुपसून असतात. त्यांना वाटतात मी तर मजेमध्ये आहेत, सगळं तर काही व्यवस्थित सुरू आहे, कसलाच काही त्रास नाही आहे. अशी लोक कधीच मुक्त होत नाही. तर
हे जे मुमुक्षत्व म्हणजे काय की आपण बंधनात आहो याची जाण असली पाहिजे. काही काही छोट्या गोष्टी घेऊन हे आपल्याला लक्षात येईल की कसं हे मुमुक्षत्व फार महत्त्वाचं असतं आणि आपण बंधनात आहोत याची जाण कशी येत असते. पहा की साधारणपणे आपण म्हणत असतो, पहा बरं सांभाळून, मला खूप राग येतो, माझा राग फार अनावर आहे, असं स्वतःचं कौतुक करून आपण लोकांना सांगतो. पण हे काय आहे की माझ्या मनावर ताब्या नाही आहे, मी त्या क्रोधाला बळी पडतो आणि त्याचं कौतुक करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. हे काय आहे? हे बंधन आहे. माझं कॉफी शिवाय होत नाही बरं, मला सकाळी उठल्याबरोबर कॉफी पाहिजे. हे काय आहे? हे सगळे बंधनाचे प्रतीक आहेत. हे सगळे बंधनाचे प्रतीक आहेत. एक फार सुंदर उदाहरण रामकृष्ण संघाचे स्वामीजी देतात की बरेच लोक जे पॉवर पोझिशनवरती असतात त्यांना आपल्या त्या पॉवर पोझिशनचं फार एका प्रकारे घमंड असतो. उदाहरणार्थ जेलर, तो म्हणतो की पूर्ण सगळ्या जेलचे हे 500 कैदी हे माझ्या कह्यात आहे बरं, माझ्या अंडर आहे. अरे पण ते 500 कैदी सांभाळता सांभाळता तुझे सगळं जीवन चाललेलं आहे, त्याच्याकडे लक्षच नाही आहे. म्हणण्याचा अर्थ काय की या सगळ्या गोष्टी आपल्याला बंधनात टाकत आहेत याची जाणच नसते आपल्याला. स्वामी विवेकानंदांचे फार सुंदर एक वाक्य आहे की पहा की साधारणपणे म्हणजे बाह्य प्रकृती पण आपल्याला बंधनात टाकते. बाह्य प्रकृती म्हणजे की आपण प्रलोभनात पडत असतो, एखादी वस्तू खायला आवडते, प्यायला आवडते. आणि काही गोष्टी अंतः प्रकृती म्हणजे आपला क्रोधावरती, द्वेष, मत्सर याच्यावरती सुद्धा आपला काही अधिकार नाही आहे. तर हे काय सगळ्या गोष्टी काय आहे की या सगळ्या गोष्टी आपल्याला बंधनात टाकणार आहे. आणि हे बंधन का निर्माण होतात? अज्ञानामुळे. तर आपण अज्ञानामध्ये आहोत आणि या अज्ञानाच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे याची जाण आपल्याला असली पाहिजे. तर अज्ञानाची जाणच आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाईल. ज्याला अज्ञानाची जाणच नाहीये ती व्यक्ती कधी मोक्षाकडे जाणार नाहीये. याच्या संदर्भात काही फार महत्त्वपूर्ण आणि मजेशीर उदाहरणं आपल्यावरती हसू येईल असले काही उदाहरणं आहेत, पण ते आपण पुढच्या वर्गात घेऊया. आज आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.